सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सुक्या बोंबीलची चटणी। त्याचं मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे घेतलेले आहेत मी 3 मोठे मोठे कांदे, इथे 4 टोमॅटो आणि इथे लसूण आणि हिरवी मिरची, ह्याच्यामध्ये मी थोडासा आल्याचा तुकडा घालून हे सगळं एकत्र मिश्रण वाटून घेणार आहे। ह्या सुकट आहे, सुकटच्या काड्या आहेत त्या मी मस्त अशा क्लीन करून घेते। हे बघा, ह्याचे असे तोंड वगैरे एक्स्ट्राचं जे कवर आहे ते काढून घेते सगळं। मी आता इथे तवा गरम करत ठेवलेला आहे। मी ना हे आता सुकट आहेत, हे बघा छान असे कट करून घेतले, स्वच्छ करून घेतलेले आहे। ह्याच्याने ना म्हणजे हे आपला जो बोंबीलचा वास वगैरे असतो ना, म्हणजे त्याचा स्मेल थोडीशी अशी हे येते ना त्याच्या, तर आपण हे भाजून घेतल्यामुळे त्याची स्मेल उडून जाते आणि टेस्टला पण खूप छान लागते। कुरकुरीत असे भाजून घेतले ना भाजी पण एक नंबर होते याच्याने। आता मी हे छान असे भाजून घेते, बघू शकता हे बघा असे मस्त असं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचे मस्त भाजून घ्यायचे आहेत। आता ही बोंबील छान अशा पद्धतीची बोंबीलची चटणी केलात ना, म्हणजे तुम्ही एकच्या ऐवजी 2 भाकरी खाऊ शकता, एवढी सुंदर चटणी लागते ही। मी ना बोंबीलची ग्रेव्हीची पण भाजी बनवते, ते पण तुम्हाला ना एखाद्या वेळेस मी ती पण रेसिपी शेअर करते तुमच्याशी। हे बघा अशी छान अशी मस्त भाजून घ्यायची आणि एकदम अशी कुरकुरीत होतात ही, आणि ह्याच्यामुळे ना भाजीला एवढी छान टेस्ट येते आणि चवदार लागतात। हे बघा झाले आता आपले हे भाजून, बघू शकता मी आता गॅस बंद करून घेतलाय। हे बघा छान असे भाजले गेलेले आहेत। आता हे आपल्या बोंबीलमध्ये मी गरम गरम आहेत तोपर्यंतच पाणी टाकून घेते, कारण ना ते बोंबीलच्या काड्या अशा नरम होतील। आता ह्याला छान भिजू देते आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ह्याला क्लीन धुवून घेते। तुम्हाला वाटत असेल का ह्या बोंबीलच्या काड्या आहेत, तुम्ही मी बोलली ना पहिल्यांदा का तुम्हाला क्रिस्पी आणि कुरकुरीत, जर तुम्हाला तशा लागत असतील तर तुम्ही तशा पण ठेवू शकता, आणि जर नरम लागत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला नरम पण बनवून घेऊ शकता। कारण जेवताना कसं जास्त क्रिस्पी राहिली तर मग ती अशी दाताला वगैरे लागायची भीती असते, म्हणून मी थोडंसं ह्याला पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यावरची धूळ वगैरे असते ते लोक कुठे पण सुकवतात, तर मग ते सगळे ह्याच्यामध्ये निघून जाते आणि आपले बोंबील हे छान धुतल्या जातात आणि छान लागतात। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याची पेस्ट आहे ही, आणि इथे मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बघा ही ना एकट्याच्या पुरतीच भाजी आहे ही, म्हणजे चटणी आहे ही बोंबीलची। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण जी पेस्ट बनवली होती ती पहिले ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि 2 मिनिटं मस्त फिरून घेणार। त्याच्यानंतर मी लगेच कांदा घालणार आहे याच्यामध्ये। लगेच मी याच्यामध्ये कांदा घालून घेते। हा ना नवीन कांदा आहे, नवीन कांदा कसा दिसायला जास्त दिसतो पण तेलामध्ये गेल्यावर तो एवढाच होतो शिजून। तुम्हाला वाटत असेल का तुम्ही एवढा कांदा कापलाय आणि एवढा यासाठी, तर काही नाही, हा कांदा म्हणजे एकदम असा नरम होऊन जातो आणि थोडासाच होतो। आणि एक जणाला पुरेल एवढी मी बोंबीलची चटणी दाखवत आहे, कारण ना आमच्या इथे सुकट कोणालाच नाही आवडत, ती फक्त मिस्टरांना आवडते माझ्या। तर मग आता हिला मस्त मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान कांदा असा परतून घेते। आणि ही माझी रेसिपी ना मी बनवते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकते, तर तुम्ही माझी रेसिपी ना प्लीज करून बघत जा, तुम्हाला पण खूप आवडतील रेसिपी। आणि मला कमेंट करून सांगत जा का कशा झाल्या काही नाही, कारण मी ह्याच्यावरती माझ्या आईच्या पण भरपूर रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्याशी।
तिला पण थोडंसं बरं वाटेल का मी माझी गावठी पद्धतीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटतात काही नाही ते पण शेअर करत जा. चला आता आपला कांदा छान मी असा नरम होऊ देते आणि दाखवते. हे बघा आपला असा कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला चालू झालेला आहे. बघा कलर लगेच चेंज झालाय कांद्याचा. थोडासा होऊ द्यायचा, जास्त कचरट कांदा चटणीमध्ये छान नाही लागत. तुम्ही नक्की ही ट्राय करा रेसिपी. हे बघा आता मी याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेते. आता मी टोमॅटो टाकले आणि टोमॅटो मस्त 2-3 मिनिटं तेलामध्ये अशी छान परतून घेईल कांद्याबरोबर. आणि पुढं काय काय टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर आता आपला बघा तुम्ही टोमॅटोचा कलर पण चेंज झालेला आहे. टोमॅटो पण छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हळद, लाल तिखट, कारण मी हे पण टाकले ना, लवंगी मिरची टाकलेली आहे म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेते त्याच्यामध्ये. हा माझा आमच्या घरातला आहे काळा मसाला, तो पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता आपल्याला चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता याला मी छान मिक्स करून घेते. बघा तुम्ही कलर. आता याला मी 2-3 मिनिटं असे तेलामध्ये सगळे मसाले फ्राय होऊ देईल आणि त्याच्यानंतर मी बोंबील घाललेले ह्याच्यामध्ये सुकलेले आपले. तर आता मी हे बघा इथे बोंबील घालून घेतलेले आहेत. आता ह्याला मी छान मिक्स करून घेते. हे बघा आता छान असं चटणीचा कलर पण बघू शकता. आणि तुम्हाला बोलले ना मी कांदे तुम्हाला दिसले भरपूर, पण हे बघा आता आणखीन आता हे चटणीचा कलर पण चेंज होईल आणि कांदे पण असे एकदम शिजून एवढेच होऊन जातील ते. आता ह्याला शिजू देते मी आणि फायनल तुम्हाला दाखवते कशी झाल्यावर. बघू शकता तुम्ही मस्त माझी बोंबीलची चटणी इथे शिजून रेडी झालेली आहे. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि एकदा नक्की करून बघा, प्लीज एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. बाय.